नमस्कार, मी रमेश गणकवार. न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे. बातमी सविस्तर अशी की शीतल निलेश मोरे यांचा नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. दिनांक 3/1/2025 रोजी शीतलचे सिझर झाल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाला आहे असे वृत्त महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सरकारवाडा पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार दिली, परंतु गुन्हा नोंद करून घेतला नाही व आरोपीवर कोणतीच कारवाई झालेली नाही. तरी गुन्ह्याचा तपास होऊन आरोपीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. नाशिक सिव्हिल सर्जन यांचे नियंत्रण सिव्हिलच्या नर्स, परिचारिका, डॉक्टर्स यांच्यावर अजिबात नाही असाही आरोप मैताच्या नातेवाईकांनी केला आहे. न्यूज लोकशाहीसाठी रमेश गणकवार, नाशिक. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजातादा आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वांना जय भीम. शीतलताई मोरे या प्रसूतीसाठी सर, मोठ्या आवाजात बोला. शीतलताई मोरे प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होतात. 2 जानेवारीची घटना आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हा मृत्यू होत असताना त्यांना ज्यावेळेस त्यांचं डिलिव्हरी झाली, डिलिव्हरीच्या दिवशी त्यांना रात्री त्रास व्हायला सुरुवात झाली. नातेवाईकांनी नर्सेसला आणि डॉक्टरांना वारंवार नेहमी सांगायचा प्रयत्न केला आहे, CCTV फुटेज वगैरे सर्व, पण याच्यावर कुठल्याही प्रकारचं नर्सेसनी किंवा डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज केला नाही. त्यामुळे तिचं निधन झालेलं आहे. त्याचा आम्ही रिपोर्ट करून म्हणजे त्याचं पोस्टमॉर्टम आम्ही इथं न करता धुळ्याला जाऊन केलं, कारण आम्हाला इथं सिव्हिलवर विश्वास नव्हता. आणि याला सर्वस्व जबाबदारी डॉक्टर, हे त्याची प्रशासकीय यंत्रणा सर्व जबाबदारी, म्हणून आम्ही तिथून गेला. त्याचा अहवाल आला, त्याच्यावरती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती एक समिती नेमली. त्या समितीनेही अहवालात देत असताना त्यांचा निष्काळजीपणा जाहीर उघड केलेला आहे. त्यांच्यावर आत्तापर्यंत आता गेली 3 महिने होत आले, कुठल्याही प्रकारचा सरकारवाड्यातून गुन्हा नोंद केलेला नाही का त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आम्ही वारंवार आंदोलन करत असताना आम्हाला फक्त उडवडीची उत्तरं दिली जात आहे. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेलो आहे. आम्हाला जर 2 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही आमरण उपोषणाला बसून त्याचा विल्हेवाट लावणार आहे. आम्हाला आता एवढ्यांमध्ये कोणालाही काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालय, वैद्यकीय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे. एवढंच वंचित बहुजन आघाडीचा अरे शीतलताईला नाही. ज्या वेळेला शीतलताईला ट्रीटमेंट देत असताना डॉक्टर कोणते होते, नर्स कोणत्या होत्या, हे तुम्हाला माहिती का नावं त्यांची? आपण बोलताना म्हणतो डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, पण नेमकं कोणत्या झाली पाहिजे? कारण सर्वच डॉक्टर दोषी असू शकत नाहीत ना. ज्यांनी काही केलेलं असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यात सर्वात महत्त्वाचं सिव्हिल सर्जनचाच हात महत्त्व आहे, कारण हे सर्वस्वी जबाबदारी सिव्हिल सर्जनची असते. त्याच्याकडलं आम्ही त्यांच्यापर्यंत भेटत असताना त्यांनी आमच्याच व्यक्तीवरती खोटे गुन्हे दाखल केले. म्हणजे त्यांच्याकडे न्याय मागायला जायचं की त्यांनी आमच्यावर खंडणीचे गुन्हे नोंदवले. म्हणजे आम्ही चोर लबाड आहोत का? आम्ही न्याय नाही मागायचा का? कोणाकडे न्याय मागायचा? त्यांची नावं जया जगन्नाथ सावळकर आदी परिचारिका आहेत. त्या श्रीमती सीता धर्मा वसावे, अनिता श्याम ताळसे आणि निवासी प्रशिक्षणार्थी डॉक्टर असणाऱ्या ऐश्वर्या सुनील साहतपुरे आणि डॉक्टर सुपर्ण राजपूत अशा आरोपींची नावं. आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे काही घडलेली घटना आहे, दुर्दैवी घटना आहे, त्या शीतलताई अक्षरशः ॲडमिट असताना त्यांना व्यवस्थित औषधोपचार मिळाले नाहीत, म्हणून त्यांचा जीव गेलेला आहे असं त्यांचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. आज जे काही अशा घटना घडत आहेत, सिव्हिल सर्जन यांचं बारकाईने त्याकडे लक्ष असावं असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु त्याप्रमाणे लक्ष दिलं गेलेलं नाही. न्यूज लोकशाहीसाठी रमेश